नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत.com हे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बेधडक, बिंदास, बोल्ड आणि गुंतवून ठेवणारी वेबसिरीज म्हणजे थ्रिलिंग पुली. या वेबसिरीजने बरंच म्हणजे चर्चेला उदाहरण आणलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी गुलदस्त्यात अजूनही आहे आणि त्यांची अख्खी टीम आपल्यासोबत आहे. लोकमतच्या ऑफिसमध्ये आलेली आहे. खूप खूप स्वागत. आणि हे जे तुम्ही चालू आहे तुमच्या लोकांचं धुमाकूळ घातलं आहे यूट्यूबवर पूर्णपणे. खूप सारे प्रश्न आहेत लोकांकडे. खूप सारी लोकांनीच बरेचसे प्रश्न उद्भवलेले सुद्धा आहेत, स्वतःनीच क्रिएट केले. काय सांगाल तुम्ही सगळे? आम्ही वाट बघतोय त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. सो गो अहेड. बरेचसे सिलिंग पुलिंग फॉलो करणारी काही मंडळी आपल्या सोबत आहेत आणि त्यांना बरेचसे प्रश्न आहेत तुमच्यासाठी. सो प्लीज ओव्हर टू. सर्वात आधी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. वेब सिरीजला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रश्न सुरुवातीला ॲक्च्युली हा प्रश्न घेणं थोडंसं किचकट होतं, पण प्रश्न याच्यासाठी हा घ्यावा लागतोय कारण ज्या पद्धतीने प्रतिक्रिया येतात वेबसिरीजवर, म्हणजे त्यातल्या शिव्या असेल किंवा त्यातलं कॉन्टेंट असेल किंवा बोल्डनेस असेल, सो त्याच्यावरून तुम्हाला पर्सनली काय त्याचा इम्पॅक्ट झाला का? म्हणजे काही वेगळा फरक पडला का? म्हणजे तुम्ही कुठे बाहेर जाताना तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं का, किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बघितलं जातं का? म्हणजे आधी तुमच्याकडे जसे लोक बघत होते तसंच आधीसारखंच आता बघताय की तो तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदललाय, असं मला विचारायचं. बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं नाही म्हणणार मी, कारण जे लोक प्रेम करतात ते तुमच्यावर कायमच प्रेम करतात. त्यामुळे फक्त फरक मी असा म्हणेन की मी जेव्हा पार्वती किंवा जुई करत होते त्यावेळेला माझ्याकडे काकू लोक बघायच्या की अगो पार्वती गो, आणि आता सडनली माझ्याकडे यंग क्राऊड बघायचा. सो येस, हा फरक डेफिनेटली पडलाय प्रिया. मी मराठीमध्ये पहिल्यांदाच बघितलंय. पहिले हिंदीमध्ये मी बघितले असतील अशा प्रकारचे, पण मराठीमध्ये मी पहिल्यांदाच बघितलं. आतापर्यंत मराठी सिरियल म्हणा, मूवी म्हणा, असं आपण लोकांसमोर उघडून कधी आपण दाखवलेलं नाहीये. हिंदीमध्ये करताय म्हणून आपण मराठीमध्ये करतोय का? सेकंड आहे की तुम्ही तुमची संस्कृती विसरलायत का? तिसरा क्वेश्चन असा आहे की तुम्हाला काय दाखवायचं ऍक्च्युली, म्हणजे लोकांनी असं करू नये की करावं? आमचं संस्कृती तर अजिबात विसरलं नाहीये. दुसरी गोष्ट, मराठीत करणारे पहिले नाही होत, आधी झालेले आहेत, पण हिट झालेली ही पहिली सिरीज आहे. आधी काही सिरीज झाल्यात की त्यांनी ह्याच्याही पेक्षा वेगळ्या लेवलला होते, पण कंटेंट नसल्यामुळे ते हिट नाही झाले. आपण कंटेंट घेऊन चाललोय. आपलं एक गोष्ट आहे, पहिल्या दुसऱ्या म्हणजे 6 एपिसोडची एक गोष्ट आहे, ती गोष्ट घेऊन चालू आणि आम्हाला काही असं दाखवायचं वेगळं नाहीये. एंटरटेनमेंट करायचंय, एक गोष्ट आम्हाला सांगायची ती सांगतोय. काही प्रोत्साहन द्यायचं नाही कुठल्याच गोष्टीला, ना शिव्यानं द्यायचं ना बोलणं, काही नाही. एक गोष्ट छान वाटली ती आम्ही मांडू इच्छितो. त्यामुळे याच्यातून आम्हाला सोशल मेसेज असा काही आहे. इट्स अ प्युअर एंटरटेनमेंट. तुम्ही 3 एपिसोड बघितले, तुम्ही एंटरटेन झालंच असाल. कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरमध्ये एंटरटेन झालं, तेच आम्हाला साध्य करायचं. आणि आय गेस आपण जर म्हटलं जसं तुम्ही संस्कृतीचं आणि तुम्हाला काय लोकांना दाखवायचं आहे हा जर प्रश्न असेल, तर मला वाटतं की आपण यंग जनरेशनचा म्हणजे आपल्या वेब सिरीजच्या क्राऊडचा जर विचार केला तर तो यंग क्राऊड आहे. आणि मला असं नाही वाटत की कारण आम्ही पण त्या यंग जनरेशनचा पार्ट आहोत. सो प्रत्येक यंग माणूस हा खूप हुशार आहे आणि त्याला कळतं की कुठल्या गोष्टीमधून काय घ्यायचं आणि कितपत घ्यायचं. सो मला असं वाटतं की आम्ही ते मांडलंय, त्याच्यातून लोकांनी ठरवावं की तुम्हाला चांगली गोष्ट घ्यायची की तुम्हाला वाईट गोष्ट घ्यायची. ते हे खूप आत्ताचं आहे जे आम्ही बोलतो वागतो, आणि म्हणूनच कदाचित ते तुम्हालाही आवडलं आणि तुम्ही 3 एपिसोड पाहू शकलात. सो मला असं वाटतं ते खूप रिलेट होत आहे. सो ते जास्त पॉझिटिव्ह आहे, कारण की ती आपल्यातलीच गोष्ट वाटायला लागते लोकांना आणि ती लँग्वेज आणि ते सगळे सिच्युएशन ते रिलेट करतात. सो मला असं वाटतं ते जास्त महत्वाचं आहे रादर दॅन ह्या सगळ्या कठीण प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा की ते जास्त अपील करतंय. सो हेच उत्तर आहे असं मला. आणि तुम्ही असं म्हणालात की हिंदीमध्ये करतायत म्हणून आपण मराठीत करतोय का? नाही, आम्हाला आमची एक गोष्ट सांगायची. हिंदीमध्ये तर तुम्ही बघायला गेला तर अनेक सिरीज आहेत, ते काही फक्त वल्गरनेस आहे किंवा बोल्डनेसच आहे त्याच्यामध्ये, त्यांची गोष्ट नसते काही. इथे आमच्या स्टुडिओचं नावच आहे शुद्ध देसी मराठी, आणि 6व्या एपिसोडला कळेल तुम्हाला शुद्ध देसी मराठी का नाव आहे. इतकं ते सगळं शुद्ध आहे. माझा क्वेश्चन सच्यासाठी नाही, तुझा जो डायलॉग अर्चनासाठी आहे. मी वेब सिरीज ना माझ्या फॅमिली सोबत बघत होतो मी, तर मला थोडं वियर्ड फिलिंग वाटलं. म्हणजे शिव्या वगैरे थोडंसं, म्हणजे आपली ताई बाजूला बसले, कोण पप्पा आहेत, तर तुला कसं वाटलं?
ऍक्च्युली मी अजून कोणासोबत नाही पाहिलाय, पण माझ्या नवऱ्याने पाहिला एपिसोड आणि तो फारच कूल रिॲक्ट झाला त्याच्यावर. आय गेस त्या कॅरेक्टरची बॅकग्राऊंड आणि सिच्युएशन जर समजून घेतली तर ती शिवी का दिली आहे हे आपल्याला जास्त कळू शकेल, रादर दॅन बापरे आता हिने ही शिवी दिली असं. सो मला असं वाटतं ते समजून घेतलं तर ते कॅरेक्टर असं का वागलं हे तुम्हाला कळू शकतं. ऑफकोर्स ऑकवर्ड होणार कारण की मुली असं म्हणतात वगैरे, पण ऍट द एंड जसं जसं तुम्ही पुढे जाल आणि तुम्हाला लक्षात येईल ते कॅरेक्टर्स तेव्हा तुम्हाला ते विनाकारण आहे असं कधीच वाटणार नाही. एका मुलीचा मला इंस्टाग्रामवर मेसेज आला होता की तिने तिच्या आईसोबत पाहिलं म्हणून. तर मला असं वाटतं की ग्रेट, म्हणजे बघतायत मुली आणि मुली तितक्या फ्री आहेत आणि घरचं वातावरण तितकं फ्री असावं. म्हणजे ऑफकोर्स प्रत्येकाच्या घरी तर नसतं पण काहींच्या घरी आहे, त्यामुळे त्या बघू शकल्यात एकत्र. Saili, we have seen you working for regional content earlier, so there was a transformation required to do this. I mean, those kind of bold characters. Just make us go through how you accepted, and when reading a script and implementing, there is a totally different zone you might be in. So, what actually challenges you faced? I guess. मुळात पार्वतीमधून बाहेर येणं ही एक खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, कारण तिथे बोलण्याची ढब खूप वेगळी असते. मी हे असं करत आहे आणि मी हे तसं करत आहे ह्या पद्धतीने बोलतात आणि जेव्हा ते ह्युमन लेवलला येतं तेव्हा ते आहे हा जो पार्ट आहे तो निघून जातो आणि मी असं करतेय मी तसं करतेय हे येतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा ते जे प्रियाच्या लेवलला येतं आईच्या गावात मी हे असं करते. सो हा फरक आहे आणि तिच्या चालण्यातला फरक आहे, तिच्या बोलण्यातला फरक आहे, तिच्या वागण्यातला फरक आहे, तिच्या उभं राहण्यातला फरक आहे. सो ह्या सगळ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी जसं आम्ही नेहमी म्हणतो की ह्या मुली प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. सो जर 5 मुलींच्या ग्रुपमध्ये एक जरी प्रिया मिळाली किंवा तिच्याकडे एक जरी थोडंसं प्रियासारखं काहीतरी असेल तर ते उचलायचं आणि ते कुठेतरी माझ्या प्रियाला हे सूट होतंय का, सो ते बघायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. We have Hindi web series in place. Now we have Marathi web series. You all have acted in it. I just want to know your view on, is the level matched as compared to Hindi? In terms of content, in terms of production, is the level matched? I guess आपण प्रयत्न डेफिनेटली करतो. म्हणजे आम्ही कोणीच असं नाही म्हणू शकतात की हो आपण हिंदीला एकदम तोडीस तोड उत्तर देतोय वगैरे वगैरे, पण मला वाटतं प्रयत्न करायला काहीच हरकत नाहीये. जर मराठी सिनेमे सुद्धा त्यांच्या तोडीस तोड देतायत तर मग आपण वेबसिरीज पासून सुरुवात करायला काय हरकत आहे. आणि जर आपल्याकडे खूप कंटेंट रायटर जर आपल्याकडे त्या ताकदीचे असतील तर आपण नक्कीच करू शकतो. मला यावर असं म्हणायचं की आम्हाला कोणाशी कम्पीट नाही करायचं. राईट. हिंदी इंग्लिश आम्हाला आमचं म्हणणं मांडायचंय. आम्हाला आमच्या भाषेत आम्ही हे करू शकतो, मराठीमध्ये मी हे करू शकतो हे मांडायचंय. कम्पीट करायची काहीच गरज नाही तशी मला वाटते, कारण का हिंदीमध्ये काम करणारे सुद्धा मराठीच बघणारे सुद्धा मराठीच आहेत, त्यामुळे कम्पीट कोणालाच करायचं नाही आम्हाला. म्हणजे ही सिरीज बघितलं तर मी पहिला ते सुरुवातीला आमच्याकडे नोटिफिकेशन आलं फेसबुकवरती आणि ते प्ले झालं आणि त्याच्या एक मला वाटतं 2 का 3 मिनिटाला शिवी होती आणि माझ्या बाबांनी मला विचारलं शिवी ती आई जेवली असं तो काहीतरी आणि नंतर मग ते असं झालं. बाबा म्हणतात हे काय लावलं अचानक. मी म्हटलं नाही ते शुद्ध देसी मराठी आहे. ते बाबा म्हणतात यात शुद्ध देसी काय म्हणजे हे शिव्या देत आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला असं वाटतं का की याचा अतिरेक वगैरे म्हणजे कधी कधी असं वाक्याला 2-3दा कदाचित तिथे एकच वगैरे असं झालं तर चाललं असतं, पण मग उगाच म्हणजे शिव्या आहेत म्हणून बोल्ड आहे की बोल्ड करण्यासाठी शिव्या दिला तसं कधी कधी वाटतं. तर तुम्हाला असं वाटतं का की कदाचित कमी करता आलं असतं म्हणजे एवढ्या देळची पण गरज नव्हती, पण जेणेकरून तो आम्हाला फॅमिलीसोबत थोडं पाहता वगैरे आलं असतं असं वाटतं का? म्हणजे मुद्दा तोच आहे पुन्हा की आम्ही उगाच घालायच्या म्हणून शिव्या असं अजिबातच नाहीये. जे आम्ही पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय की 3 वेगळ्या प्रकारच्या मुली आहेत. प्रिया जी आहे तिची भाषाच ती आहे, तिचं वे ऑफ एक्सप्रेशनच ते की शिव्या आहेत. पल्लवी जी आहे जी नाही देते अजिबात शिव्या, तिच्या तोंडून एकही शिवी नाहीये. आणि अर्चना आहे जी मॉडरेटली कधीतरी तिचा पारा अगदीच वर चढल्यावर ती शिवी देते. सो मला असं वाटतं की असं नाहीये की सगळ्याच मुली उठल्यात आणि शिव्या देत सुटल्यात असा प्रकार अजिबातच नाहीये. सो मला वाटतं ते खूपच गणित जुळवलेलं आहे स्क्रिप्टमध्ये, त्याच्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे रिझन आहे.
सो आय गेस ते करेक्ट आहे असं मला असं वाटतं वेब सिरीज हे खूप इंडिव्हिज्युअली पाहण्याचं माध्यम आहे, नाहीतर मग हे टीव्हीवर नसतं का दाखवलं. तर मला असं वाटतं ते खूप पर्सनल आहे, आपण एकट्याने बघण्याचं आहे. ऍक्च्युली जेव्हा आपण ही वेब सिरीज बघतोय तर तेव्हा मला तरी असं नाही वाटत, जे आम्ही सतत सगळ्यांना सांगतो की आम्ही विनाकारण नाही दिल्यात, प्रत्येकाला काहीतरी कारण आहे, सिच्युएशन तशी आहे म्हणून ती व्यक्ती तशी रिॲक्ट करते किंवा तिचा स्वभाव तसा आहे म्हणून ती तशी रिॲक्ट. आणि तू म्हणालास की हे शुद्ध देसी आहे का, बाबांचं वाक्य होतं की हे शुद्ध देसी मराठी आहे का, तर मला म्हणायचं कॅरेक्टर शुद्ध आहे. कारण का प्रियाचे बोल्ड सीन दाखवले ते एकाच व्यक्तीसोबत आहेत. ते जर असले असते, ती जर शुद्ध नसते किंवा तिचं फालतू जर असते तर ते अनेक कॅरेक्टर सोबत असते, ती एकाच कॅरेक्टर सोबत आहे. सचा दाखवलाय, चमडी सचा, हे मला बरं सचा चमडी आहे का नाही हे पुढच्या एपिसोडला कळेल. त्यामुळे मी म्हणतो की 6व्या एपिसोडला आपण बघूयात की शुद्ध आहे का काय ते. आपल्या मराठी संस्कृतीचं माहेर म्हटलं जातं. सो काही जण म्हणतायत की तू जसा बोललास की खूप सारे वेबसिरीज झाल्यात अशा, बट पॉप्युलर आपलीच झाल्या. सो आपली जबाबदारी म्हणते की त्या लोकांचं जे म्हणणं आहे की अशी वेबसिरीज आपल्या संस्कृतीला कुठेतरी कायम असते, सो त्या लोकांना तू काय म्हणशील? काळीमा असते नाही, खरंच याचा विचार मी नाही केला किंवा मी तितकं वाटतं असं आणि तसं नाही वाटत की आम्ही असं मराठीचे एकदम जास्त. तुझं म्हणणं करेक्ट, पण मला असं वाटतं युथ जनरेशनचा किंवा आजचा विचार करायचा झाला तर हे लोक जसं ही म्हणाली की खूप रिलेट करते, तर ते खूप असा जाऊन विचार नाही करणार. तर तेच आम्हाला वाटतं की ते आजचं आहे, युथफुल आहे आणि आजची भाषा आहे जी आम्ही डिलिव्हर. काही युथ आहेत जे मराठीला खूप म्हणजे जपतात. मला असं वाटतं बदल एक्सेप्ट करणं हे नेहमीच कठीण काम असतं प्रत्येकाला. तर पण ते कुठेतरी पॉझिटिव्हली अप्रोच व्हावं असं मला वाटतं त्या बदलांकडे. हिंदीत पण लोक त्या बदलांकडे पॉझिटिव्हली अप्रोच झाले म्हणून आज ते वेगळ्या लेवलचं कंटेंट घेऊन येतात, वेगळ्या पद्धतीचं स्टोरी टेलिंग घेऊन येतात. तर आपण जर मराठीत सुद्धा ते एक्सेप्ट करायला लागलो तर मला असं वाटतं मराठीतून पण खूप अजून अशा कमाल गोष्टी डिलिव्हर होतील अनेक छान रायटर्स अँड डिरेक्टर्स. मला असं वाटतं, तू म्हणतो की काहीमा फासली वगैरे ते जे काही तू म्हणत होतं, तर मला वाटतं की एक मुलगा ह्या 3 मुलींना सपोर्ट करतोय, हे एक मराठी मुलगा करतोय की नाही, एक मराठी मुलगी ज्याच्याकडून चूक घडलीये पण ती चूक सुधारते आणि ती अबॉर्शन करत नाहीये, त्यामुळे ती सुद्धा एक चांगलीच मराठी मुलगी गोष्ट करते की नाही. आणि 6व्या एपिसोडला काय होते ते पण बघा, मराठी मुलं कशी असतात. बरं ना, माझा छोटासा प्रश्न आहे. मी कारण व्यवस्थित तुमचा सगळा एपिसोड वगैरे फॉलो पण केलेला आहे. मला एवढं विचारायचं, तुमच्या कॅरेक्टरचा प्रत्येक कॉलेजच्या ग्रुपमध्ये असणारा एक मुलगा आपण त्याला रिलेट करू शकतो. मला फक्त विचारायचं आहे, तुमच्या कॅरेक्टरचा हा कोणता टोन आहे? हा नगरी आहे, हा पुणे आहे, हा नगरी आहे, हा कोण आहे? हा डिरेक्टर्स टोन आहे आणि हा मला वाटतं सच्याचाच एक स्वतंत्रतेने टोन निर्माण झालेला आहे तो. कारण त्याला कुठलंच बॅरियर ठेवलेलं नाही, ते कॅरेक्टर असंच आहे, ते प्रेडिक्टच होत नाही, तो काय करेल काय अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे तो टोन पण तसंच आहे, त्याला आम्ही कुठलं हेच ठेवलं नाही की तो टिपिकल इथलं, तो असा क्षणाला वाटेल की अरे इथलं आहे का इथलं आहे का, पण ते कळत नाही. आणि हेच ती कॅरेक्टरची गंमत आहे, ते हळूहळू कळत जातं कॅरेक्टर काय आहे. या सगळ्यांचे जेवढे प्रश्न होते माझ्यामध्ये या लोकांनी फॉलो केलं, या लोकांनी सबस्क्राईब केलं, म्हणूनच आज 1 लाखाच्या वरचा टप्पा तुम्ही लोकांनी गाठला. सो एक क्लॅप फॉर यू गाईज. थँक्यू. शुद्ध देसी मराठीला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी सबस्क्राईब करा आणि स्त्रीलिंग पुल्लिंगचे आमचे सगळे एपिसोड्स बघा. तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स मध्ये खाली कळवत राहा. आणि तुम्ही एवढा रिस्पॉन्स आम्हाला दिला, तेवढ्या लोकांनी सबस्क्राईब केलं, इतके व्ह्यूज आम्हाला दिले, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि असंच प्रेम पुढच्या सगळ्या एपिसोडमध्ये बाई भेटू मग गुरुवारी. चल काय मध्ये बाय 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 बाय.